रेडी? ओके. लास्ट सेशन मध्ये आपला लास्ट पॉइंट काय होता? क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. ओके. क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण काय बघितलं होतं? एकदम लास्ट वाला फेज, एकदम लास्ट स्टेटमेंट्स काय होते आपल्याला आठवतात का? मियोसिसच्या नंतर सुद्धा ओके क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स कोणी प्लेस केली होती किंवा कोणी पुट फोर्थ केली होती? वॉल्टर सटन आणि थिओडर बोव्हरी, राईट? ओके. आता यांनी फक्त थेअरी काय केली होती? सांगितली होती, राईट? प्रूफ कोणी केली होती? टी.एच. मॉर्गन, राईट? कोणी केली होती? टी.एच. मॉर्गन. आता त्याच्या बेसिसवर आपण काही गोष्टी पुढे बघितल्या होत्या बघा. लास्ट पेजला लास्ट स्टेटमेंट काहीतरी होतं, आठवतंय का? टी.एच. मॉर्गनने कशावर एक्सपेरिमेंट्स केले होते? ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर, राईट? ओके. काय आहे ती? बेसिकली काय आहे तो? एक फ्रूट फ्लाय. काय? फ्रूट फ्लाय आहे, राईट? ओके. आता आपल्याला तेच रिएक्शन्स बघायचे आहेत. ओके. बेसिकली लास्ट स्टेटमेंट माझं हे होतं की ज्यावेळेस ड्रोसोफिला मेलॅनोगास्टरवर कोणी रिएक्शन्स केल्या किंवा एक्सपेरिमेंट्स केल्या, टी.एच. मॉर्गनने ज्यावेळेस एक्सपेरिमेंट्स केल्या, राईट? ओके. त्यावेळेस त्यांना लिंकेजची एक बेसिकली टेक्निक किंवा लिंकेज नावाचा एक प्रकार त्यांना दिसला. ओके. किंवा त्यांनी तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, राईट? ओके. इट इज जस्ट लाईक विचार करा आपण आपलं लास्ट सेशन जे सुरू केलं होतं ना किंवा थांबवलं होतं ना त्याच्याच पुढचा फेज आपला सुरू झालेला आहे, राईट? ओके. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशा कोणाबद्दल बघायचं आहे तर नाव आहे थॉमस हंट मॉर्गन. कोण आहे? थॉमस हंट मॉर्गन, राईट? ओके. आता ऍक्च्युअली यांनी एकट्याने एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले का तर नाही. ओके. ह्या एक्सपेरिमेंट्स त्यांनी आणि त्याच्या कलिग्सनी सोबत मिळून काय केल्या? परफॉर्म केल्या, राईट? ओके. आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट माहित आहे की त्यांनी कोणत्या ऑर्गॅनिझमवर एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले? ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर, राईट? ओके. आता मला सांगा ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर एक प्रकारची फ्रूट फ्लाय आहे, मग त्यांनी याच्यावरच काय एक्सपेरिमेंट परफॉर्म केले? व्हाय? का? त्यांनी साधी बी का नाही घेतली? त्यांनी बेसिकली बाकीच्या फ्लाईज का नाही घेतल्या? ड्रोसोफिलाच का घेतला? येस, त्याचे काही काय असले पाहिजे? कारण असले पाहिजे, राईट? ओके. त्यांनी ड्रोसोफिलाच ह्याच ऑर्गॅनिझमवर का रिसर्च केला किंवा याच ऑर्गॅनिझमवर काय एक्सपेरिमेंट्स केला याच्यासाठी काय असले पाहिजे? काही बेसिकली रिझन्स असले पाहिजे. ओके. आता त्यातला सगळ्यात पहिलं रिझन, राईट? त्यातलं सगळ्यात पहिलं रिझन ते रिझन होतं की बेसिकली ड्रोसोफिला मेलॅनोगास्टरला आपण लॅब मध्ये काय करू शकतो? खूप इझिली ग्रो करू शकतो, राईट? ओके. आपण याला काय करू शकतो? लॅब मध्ये इझी टू मेंटेन and grow on synthetic base. म्हणजे लॅब मध्ये सिंथेसिस केलेल्या गोष्टींवर आपण काय करू शकतो? या ऑर्गॅनिझम्सला खूप इझिली काय करू शकतो? ग्रो करू शकतो, राईट? ओके. दुसरा महत्त्वाचा रिझन जे की त्यांनी ड्रोसोफिला मेलॅनोगास्टर सिलेक्ट करताना घेतलं की यांची जी लाईफ सायकल आहे ही खूप शॉर्ट टाइम आहे ना. म्हणजे विचार करा जर एखादा ऑर्गॅनिझम त्यांनी घेतला असता आणि त्या ऑर्गॅनिझमचा लाईफ सायकल जर खूप मोठी असती है ना तर त्याच्या एक्सपेरिमेंट्स त्याला परफॉर्म करण्यासाठी काय लागला असता? खूप जास्त कालावधी लागला असता. तर यांनी जे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले त्यांचे बेसिकली काय झाले? लाईफ सायकल कशी आहे? लाईफ सायकल ऑफ
this organism is short or lasts for some weeks, राइट. ओके, काही आठवड्यांमध्येच काय होतं बेसिकली त्या ऑर्गॅनिझमची जी लाईफ सायकल आहे ते काय करतात, कंप्लीट करतात. ओके ना. तिसरं कारण हे होतं की आपण जर किंवा ह्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जर आपण काय केलं, रिप्रोडक्शन केलं, राईट. ओके, तर हे ज्यावेळेस प्रोजेनी बनवतात तर ही प्रोजेनी जी असते ती बेसिकली 2 ऑर्गॅनिझम्स 3 ऑर्गॅनिझम्स अशी नसते, राईट. ओके, यांची जी प्रोजेनी असते ही कशी असते, खूप नंबर बेसिकली काय करतात ते ऑर्गॅनिझम्स बनवतात, राईट. ओके, ओके. आणि चौथं कारण काय असलं पाहिजे, अजून एखादं कारण ज्यांनी सिलेक्शन केलंय ड्रॉसोफिलाच. मला सांगा, आपण ज्यावेळेस एक्सपेरिमेंट्स करतो, आपण ज्यावेळेस कशाबद्दल बोलतोय, इनहेरिटन्सच्या एक्सपेरिमेंट्स बद्दल बोलतोय, आपण काय चेक करतो त्या ऑर्गॅनिझम्सचे, काय, जेंडर. ओके, अजून कॅरेक्टर्स, टू बी स्पेसिफिक, आपण काय चेक करतो, त्यांचे कॅरेक्टर्स, राईट. ओके, आता जितके कॅरेक्टर्स आहेत, ज्यांना वेगवेगळे काय आहेत, ट्रेट्स आहेत, तितकं चांगलं, राईट. ओके ना. यांच्यामध्ये सुद्धा कॅरेक्टर्स वेअर हॅव्हिंग ट्रेट्स, बेसिकली 2 ट्रेट्स असतात. आणि हे जे ट्रेट आहेत हे काय करू शकतो आपण, सिंपली ऑब्झर्व करू शकतो बाय लो पॉवर मायक्रोस्कोप. म्हणजे यांची जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायची आहेत तर आपल्याला जास्त मोठ्या मायक्रोस्कोपची गरज आहे का, नाही. बेसिकली आपण यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपला जो मॅग्निफाइंग ग्लास आहे, ओके, त्याचा सुद्धा वापर करू शकतो की याचे कॅरेक्टर्स बघण्यासाठी, राईट. ओके, नेक्स्ट. आता ओके, हे कळालं की बेसिकली थॉमस किंवा टी.एच. मॉर्गनने ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टरस का सिलेक्ट केला त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी हे एक्सपेरिमेंट्स का केले, एक्सपेरिमेंट्स काय वाटतं, का केले एक्सपेरिमेंट्स. व्हाय डिड थॉमस एच मॉर्गन परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन ड्रॉसोफिला, का केले असतील, त्याला काहीतरी प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचं होतं, काय व्हेरीफाय करायचं होतं. अरे लास्ट सेक्शन आठवा, क्रोमोसोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, त्याला काय करायचं होता, व्हेरीफाय करायचं होतं, है ना. राईट. ओके, आता ज्यावेळेस त्यांनी ह्या एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्या त्यावेळेस त्याला असं सुद्धा कळालं की बेसिकली ज्यावेळेस एखादा जीन किंवा एखादा कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातो, राईट. ओके, त्याच्यामध्ये बदल दिसतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मुळे जे व्हेरिएशन येतं, ओके, याला सुद्धा त्यांनी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, राईट. ओके, स्टडी द variation caused by sexual reproduction.
ओके सेक्शुअल रिप्रोडक्शन मुळे होणारे जे व्हेरिएशन आहे ओके त्याचा सुद्धा यांनी अभ्यास करायला सुरुवात केली ओके गोष्ट कळते काही डाऊट आहे पर्यंत ओके लिहू नका लिहिल्यानंतर आपण समजून घेऊ पॉइंट असा आहे की ते थेअरी जी आहे ती एनसीईआरटी मध्ये दिलेली मी तिथूनच वाचून शिकवतो तुम्हाला राईट ओके समजून घ्या ओके नेक्स्ट आता बघा त्यांनी ऑर्गॅनिझम घेतलं ओके ऑर्गॅनिझमचे काय घेतले असते त्यांनी कॅरेक्टर्स घेतले काय घेतले कॅरेक्टर्स घेतले ओके आता ज्या वेळेस त्यांनी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करायला सुरुवात केली होती त्यावेळेस क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये जीन्स है ना राईट ओके यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन काय झाली होती बेसिकली वाढली होती है ना म्हणजे काय की क्रोमोझोम्स बद्दल माहिती होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स असतात त्याच्याबद्दल सुद्धा लोकांना काय कळायला सुरू झाली होती कल्पना यायला सुरुवात झाली होती बट आता यांनी काय केलं थॉमस अँड मॉर्गनने काय केलं की काही कॅरेक्टर्स सिलेक्ट केले काही कॅरेक्टर्स काय केले सिलेक्ट केले आणि हे कॅरेक्टर्स कशाचे बेसिस होते बेसिकली ते लिंक्ड होते त्या ऑर्गॅनिझमच्या एक्स क्रोमोझोमशी कोणत्या क्रोमोझोमशी लिंक्ड होते एक्स क्रोमोझोमशी राईट ओके सिलेक्टेड कॅरेक्टर्स which were linked to X chromosome. Right? Okay. आता कोणकोणते कॅरेक्टर्स त्यांनी सिलेक्ट केले कोणकोणते कॅरेक्टर्स त्यांनी सिलेक्ट केले राईट ओके मेजरली त्यांनी 3 कॅरेक्टर्स सिलेक्ट केले होते त्यांनी त्याच्या टीमने ओके बघा कोण राईट ओके सगळ्यात पहिला कॅरेक्टर होता बॉडी कलर कोणता कॅरेक्टर होता बॉडी कलर राईट ओके आता बॉडी कलरचा अर्थ काय त्या ऑर्गॅनिझमचं जे शेल आहे ते कोणत्या कलरचं आहे ओके आता याच्यामध्ये त्याला आता हा तर झाला कॅरेक्टर हा काय झाला कॅरेक्टर या कॅरेक्टरचे काय येतील ट्रेट्स काय येतील ट्रेट्स मग त्याला दिसलं की बॉडी कलर किती प्रकारचे आहेत 2 प्रकारचे आहेत एक आहे कोणता ब्राऊन आणि दुसरा आहे कोणता येलो एक ट्रेट कोणता ब्राऊन आणि दुसरा ट्रेट कोणता येलो बरोबर नेक्स्ट आता हा दुसरा कॅरेक्टर जो आहे तो तरी निवडला दुसरा कॅरेक्टर होता की ड्रोसोफिलाच्या डोळ्याचा रंग कोणता कशाचा रंग डोळ्याचा रंग दॅट इज आय कलर राईट कोणता कलर आय कलर आता आय कलर मध्ये 2 कलर होते दॅट इज एक होता कोणता रेड आणि एक होता कोणता व्हाईट एक कोणता रेड एक कोणता व्हाईट आता तिसरा कॅरेक्टर जो होता तो होता विंग साइज कोणता होता विंग साइज आता ऑफ कोर्स फ्लाय आहे तर त्याला काय असतील विंग्स असतील आणि या विंग्सची साइज किती आहे ओके त्याच्यावरून त्यांनी 2 कॅरेक्टर्स ठरले दॅट इज एक होता नॉर्मल साइज एक काय होता नॉर्मल साइज आणि एक काय होता काय असेल एक नॉर्मल आणि एक छोटा राईट ओके छोट्यासाठी शब्द वापरलाय आय गेस कोणता वापरलाय बरोबर एक मिनिट मिनिएचर है ना आता याला स्मॉल सुद्धा म्हणता येत बट त्यांनी ना थोडासा शब्द वापरलाय कोणता मिनिएचर ओके हे 3 कॅरेक्टर्स त्यांनी काय केले स्टडी केले राईट ओके आता महत्त्वाची गोष्ट ही की हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ते त्या ऑर्गॅनिझम्सच्या एक्स क्रोमोझोमला काय आहेत लिंक आहेत आता बरेच जण म्हणतील लिंक काय व्हॉट डू यू मीन बाय लिंक तर हे सगळे कॅरेक्टर्स शो करण्यासाठी एका क्रोमोझोमची आवश्यकता लागेल दॅट इज एक्स क्रोमोझोम जर त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एक्स क्रोमोझोम नाहीये तर हे कॅरेक्टर्स एक्सप्रेस होणार नाही समजतंय गोष्ट कळली आता ही गोष्ट कळली
राईट. ओके, की बेसिकली त्यांनी काय केले, 3 कॅरेक्टर्स सिलेक्ट केले. 3 कॅरेक्टर्स पैकी एक काय आहे, दॅट इज बॉडी कलर. बॉडी कलर किती होते, 2. एक होता ब्राऊन, एक होता येलो. दुसरा कोणता होता, आय कलर. आय कलर मध्ये रेड आणि व्हाईट. तिसरा विंग साइज, एक होता कोणता, नॉर्मल, आणि दुसरा होता मिनिएचर. आता या साइड मध्ये इथे हे सगळे कॅरेक्टर्स मी जे मेन्शन करतो, कोणते, ब्राऊन, रेड आणि नॉर्मल. कोणते, ब्राऊन, रेड आणि नॉर्मल. यांना मी काय म्हणणार, यांना मी म्हणणार डॉमिनंट कॅरेक्टर्स. काय म्हणतोय मी, डॉमिनंट कॅरेक्टर्स. ऑफ कोर्स जर हे डॉमिनंट तर हे काय, रेसेसिव्ह. बरोबर. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट अजून एक, की आपण जी एनसीईआरटी मध्ये डायग्राम बघतोय त्याच्यामध्ये काही ना काय म्हणतो आपण त्याला, सिम्बॉल्स वापरलेले आहेत. काय वापरलेले आहेत, सिम्बॉल्स वापरलेले आहेत. ते सिम्बॉल्स सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागतं, समजून घ्यावे लागतील. राईट. ओके, आता ते सिम्बॉल्स नेमके कोणकोणते आहेत बघा. जर ऑर्गॅनिझमची बॉडी येलो असेल तर त्याला लिहिलंय त्यांनी वाय. काय लिहिलंय, वाय. बट जर ऑर्गॅनिझमची बॉडी ब्राऊन असेल तर त्यांनी त्याच्यासाठी लिहिलंय वाय प्लस. बघा लक्षात घ्या. राईट. ओके, जनरली ज्यावेळेस मेंडेलनी हे एक्सपेरिमेंट परफॉर्म केली होती त्यावेळेस त्यांनी कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय हे लिहिलं होतं. बट आपल्या बुक मध्ये ज्यावेळेस ही एक्सपेरिमेंट दाखवलेली आहे टीएच मॉर्गनची, त्यावेळेस त्यांनी काय लिहिलं, येलो जर असेल तर काय लिहिलं, वाय, दॅट इज स्मॉल वाय. आणि काय असेल, ब्राऊन जर असेल तर त्याला त्यांनी काय लिहिलं, वाय प्लस. ओके. नेक्स्ट तसंच जर आय कलर व्हाईट असेल तर त्याला लिहिलंय डब्ल्यू. काय लिहिलंय, डब्ल्यू. आणि जर आय कलर रेड असेल तर त्यांनी काय लिहिलं, डब्ल्यू प्लस. काय लिहिलं, डब्ल्यू प्लस. सेम काय, मिनिएचर असेल तर काय, एम. आणि नॉर्मल असेल तर एम प्लस. समजते, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं मी कशाबद्दल. आता बघा, बेसिस असा आहे की आपण डायहायब्रिड क्रॉस बद्दलच बोलतोय. कशाबद्दल बोलतोय, डायहायब्रिड क्रॉस बद्दलच बोलतोय. आणि डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपण ह्या कॅरेक्टरचा काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. ओके. आता ज्यावेळेस यांनी सगळ्यात पहिला क्रॉस परफॉर्म केला असेल, यांनी काय केलं असेल, पहिला क्रॉस परफॉर्म केला असेल, त्याच्यामध्ये काय टर्मिनॉलॉजीज, त्याच्यामध्ये काय आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत. त्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला सगळ्यात अगोदर बघून घ्यावी लागते. ओके. त्यातली एक पहिली टर्मिनॉलॉजी किंवा पहिला शब्द आहे, दॅट इज बेसिकली पॅरेंटल टाइप. काय शब्द आहे, पॅरेंटल टाइप. आता पॅरेंटल टाइप कशाला म्हणणार, पॅरेंटल टाइप कशाला म्हणणार. बघा, आपण डायहायब्रिड क्रॉस बघितला होता कोणाचा, मेंडेलचा. मेंडेलच्या डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपण सीड शेप आणि सीड कलर कन्सिडर केला होता. राईट. ओके. आता त्यातले पॅरेंटल टाइप कोणते असतील, पॅरेंटल टाइप कोणते असतील, जे पॅरेंट्स मध्ये बघायला मिळू शकतात. दॅट इज राऊंड येलो सीड्स किंवा रिंकल्ड ग्रीन सीड्स. हे आपले कोणते कॉम्बिनेशन झाले, पॅरेंटल कॉम्बिनेशन झाले. बट काही कॉम्बिनेशन्स कसे होते, जे रिकॉम्बिनंट होते, है ना. जसे की एक कॅरेक्टर कोणता, रिंकल्ड ग्रीन, सॉरी रिंकल्ड येलो. हा कॅरेक्टर जो होता हा पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे का, नाही. कारण की पॅरेंट्स मध्ये आपल्याला हे कॉम्बिनेशन बघायला भेटलं का, रिंकल्ड येलो, नाही. तर मी त्याला काय म्हणणार, रिकॉम्बिनंट टाइपचं कॉम्बिनेशन. राईट. दुसरा एक होता कोणता, दुसरा एक होता कोणता, राऊंड ग्रीन. हे पॅरेंट्स मध्ये होते का, याला मी काय म्हणणार, रिकॉम्बिनंट टाइपचं कॉम्बिनेशन. ओके. हे दोन शब्द आपल्या बुक मध्ये दिलेले आहेत किंवा चॅप्टरच्या जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. ते फक्त आपल्याला गोष्टी कळायला पाहिजे. राईट. ओके. चला आता सगळ्यात आपण काय करूया, सगळ्यात अगोदर आपण एक क्रॉस परफॉर्म करूया. काय करूया, एक क्रॉस परफॉर्म करूया. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मध्ये क्रॉस ए आहे बघा. राईट. ओके. तो क्रॉस परफॉर्म करूया. त्या अगोदर मला हे सांगायचंय की जसं ह्यूमन बीइंग्स मध्ये काय होतंय, फिमेल ऑर्गॅनिझम जर असेल तर त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतात. जर मी सेक्स क्रोमोझोमची गोष्ट केली तर 2 सेक्स क्रोमोझोम्स असतात. कोणते असतात, एक्स एक्स. कोणते असतात, एक्स एक्स. तसंच मेल मध्ये काय असतील, एक्स वाय. ड्रोसोफिला मध्ये काही डिफरंट नाही. ड्रोसोफिला मध्ये सुद्धा काय आहे, सेम आहे. जर एक्स एक्स असेल तर एक्स एक्स क्रोमोझोम्स असतील तर फिमेल, आणि एक्स वाय असेल तर
मेल. गोष्ट कळतीये? ओके चला मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे? क्रॉस ए. कोणता क्रॉस? क्रॉस ए. राईट. या क्रॉस साठी आपण काय करणार आहोत? या क्रॉस साठी आपण हे दोन कॅरेक्टर्स कन्सिडर करणार आहोत. कोणते? बॉडी कलर आणि आय कलर. कोणते कॅरेक्टर्स बेसिकली कन्सिडर कर, कारण की आपण परफॉर्म काय करतोय? डायहायब्रिड क्रॉस. काय परफॉर्म करतोय? डायहायब्रिड क्रॉस. मग आपल्याला किती कॅरेक्टर्स घ्यावे लागतील? दोन कॅरेक्टर्स. ओके पहिल्या एक्सपेरिमेंट साठी मी हे दोन कॅरेक्टर्स कन्सिडर करतो. ओके बघा पहिला पॅरेंट्स लिहितो मी. बघा काय लिहितो सगळ्यात अगोदर? पॅरेंट्स. राईट. ओके पॅरेंट्स मध्ये सगळ्यात अगोदर फिमेल लिहितोय मी. पॅरेंट्स मध्ये सगळ्यात अगोदर काय लिहितोय? फिमेल. आता फिमेलचं असं दाखवलंय की दोन्ही कॅरेक्टर्स कसे आहेत? रेसेसिव्ह आहेत. कसे आहेत? रेसेसिव्ह आहेत. सांगा बरं मग फिमेल पॅरेंटचा काय फिनोटाइप असेल? सांगा पटकन. सांगा पटकन काय फिनोटाइप असेल? बॉडी कलर कसा आहे? आय कलर कसा आहे? गोष्ट कळतीये? चला बघा फिमेल पॅरेंट आहे येलो बॉडीड. बॉडी मीन्स बॉडी कलर. ओके येलो बॉडीड व्हाइट आय कलर्ड फिमेल. बरोबर. दोन कॅरेक्टर्स. आता ज्यावेळेस आपण मोनो डायहायब्रिड क्रॉस कशाचा बघितला होता? कशाचा? मेंडेलचा ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपण एकच पार्ट बघितला दॅट इज सीड. त्याच्यामुळे आपण म्हटलं होतं राऊंड येलो सीड्स किंवा रिंकल्ड ग्रीन सीड्स. ओके इथे आपल्याला दोन कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. एक आहे शरीराचा रंग, एक आहे डोळ्यांचा रंग. राईट. ओके इथे फिमेल आहे. ओके नेक्स्ट दुसरा दॅट इज व्हॉट इज बेसिकली येलो बॉडीड. दुसरा काय असेल? ब्राउन बॉडीड. है ना? ब्राउन बॉडीड आणि रेड आय कलर्ड मेल. येस गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे पर्यंत? राईट. ओके आता याचं मी काय लिहिणार आहे? जिनोटाइप. काय लिहिणार आहे? जिनोटाइप. ऑफ कोर्स हे काय होतं? फिनोटाइप. बाहेरून दिसतंय की एक फ्लाय आहे. त्या फ्लायचा आय कलर काय आहे? व्हाईट. फिमेल फ्लाय आय कलर काय आहे? व्हाईट आणि बॉडी कलर कसा आहे? येलो. ओके दुसरा एक मेल घेतला. मेलचा बॉडी कलर कोणता होता? ब्राऊन आणि आय कलर कोणता होता? रेड. समजतंय? गोष्ट कळतीये? आता याचा आपण काय लिहावं लागेल? जिनोटाइप. महत्त्वाची गोष्ट आपल्या बुक मध्ये जिनोटाइप लिहिताना त्यांनी क्रोमोझोम्स काढलेले आहेत. राईट. काय काढलेले आहेत? क्रोमोझोम्स. रिझन काय असेल? कारण की हे कशाशी लिंक आहेत? एक्स क्रोमोझोमशी लिंक आहेत. ओके म्हणून बघा आता इथे मी एक क्रोमोझोम काढते. बघा हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम. आता हे दोन्ही क्रोमोझोम्स काय आहेत? एक्स. राईट. ओके नेक्स्ट कारण की दोन्ही एक्स आहेत म्हणून तो फिमेल आहे. राईट. ओके आता इकडे ड्रॉ करताना मी काय करणार? एक काढणार एक्स आणि एक काढणार वाय. शेप याच्यासाठी वेगळा दाखवतोय कारण की हे कसे दिसले पाहिजे? वेगळे दिसले पाहिजे. सेम दिसता कामा नाही. राईट. ओके ना आता मला सांगा की माझ्याकडे एक कॅरेक्टर आहे कोणता? येलो बॉडीड. राईट. ओके मग येलोला मी कसं लिहिणार? सांगा पटकन. येलोला कसं लिहिणार? वाय. इथे पण वाय, इथे पण वाय. राईट. ओके दुसरा आय कलर कसा आहे? व्हाईटला कशाने डिनोट केलंय त्यांनी? बरोबर. काय डाऊट आहे पर्यंत? नेक्स्ट आता पलीकडे बघा. बघा बॉडी कलर कोणता आहे? ब्राऊन.
काय बेसिकली सांगितलं होतं, काय लिहायचं, y प्लस आणि आय कलर कोणता आहे, आय कलर कोणता आहे, रेड. रेडला कसं दाखवणार, W प्लस. समजतंय, काय डाऊट आहे? ओके, नेक्स्ट. आता हे जीनोटाइप आहेत, यांची पुढे काय पडतील, ऑफ कोर्स गॅमेट्स पडतील ना, राईट. काय पडतील, गॅमेट्स. आता गॅमेट्स मध्ये काय होतं, दोन क्रोमोझोम्स पैकी एक क्रोमोझोम जातो, राईट. ओके, आता फीमेल मध्ये दोन्ही क्रोमोझोम्स कसे आहेत, सेम आहेत, म्हणून मी काय करणार आहे, एकच लिहिणार, राईट. काय लिहिणार, एकच लिहिणार, दॅट इज असं. बरोबर. बट मेल चे जे मेल गॅमेट्स बनतील, दॅट इज स्पर्म्स बनतील, हे कसे बनतील, आठवतंय फिमेल ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये 22 प्लस x आणि 22 प्लस y, हा x क्रोमोझोम आहे, हा y क्रोमोझोम आहे, बरोबर. मग एक गॅमेट कसा बनल, ज्याच्यामध्ये कोणता क्रोमोझोम असेल, x. एक गॅमेट कसा बनल, ज्याच्यामध्ये कोणता क्रोमोझोम असेल, y. तर यांना सेपरेट करण्यासाठी मी असं लिहितो बघा, ओके. हा एक गॅमेट, हा एक गॅमेट, ओके. माझा फोन ब्रेक करू तुम्ही, राईट. ओके, हा एक गॅमेट आणि दुसरा कोणता गॅमेट आहे, ज्याच्यामध्ये कोणता क्रोमोझोम असेल, y क्रोमोझोम असेल, बरोबर. इथपर्यंत काही डाऊट आहे, काही प्रॉब्लेम आहे, नाईस अँड स्लो जातं सगळं, समजतंय. ओके, ना इथपर्यंत आलो आपण. ओके, आता यांचं काय, कोणती जनरेशन बनणार आहे, F1 जनरेशन. सगळ्याला छोटं छोटं सगळं लावलं जातं. ओके, डन. ओके, आता तुम्हाला कोणकोणते कॉम्बिनेशन्स बघायला भेटू शकतात, बघा. गॅमेट ज्याच्यामध्ये बेसिकली फिमेल गॅमेट, ओके, एकतर कोणासोबत जाऊ शकतो, या x क्रोमोझोम सोबत जाऊ शकतो, है ना, कॉम्बिनेशन होऊ शकतं XX किंवा XY. तर बघा, आता हा एक X क्रोमोझोम आहे, ओके, हा X क्रोमोझोम या X क्रोमोझोम सोबत जाऊ शकतो, दॅट इज पहिला ऑर्गॅनिझम आपल्याला कसं भेटेल, ऑफ कोर्स फिमेल, कारण की त्याच्यामध्ये दोन्ही पण काय आहेत, X क्रोमोझोम्स आहेत. ओके, आता हे लिहितोय मी तर असं बघा, बरोबर. हा X कुठून आला, मदर कडनं आला, हा X इथे फादर कडनं, बरोबर. याला काय होईल, दॅट इज Y प्लस आणि W प्लस, राईट. ओके, याचा मला सांगा बरं, फिनोटाइप काय आहे, फिनोटाइप सांगा बरं याचा. चला, मेल आहे का फिमेल आहे, फिमेल आहे. ओके, मला सांगा मग आय कलर कसा आहे, आय कलर कसा असला पाहिजे, व्हाईट का रेड, रेड डॉमिनंट आहे का व्हाईट डॉमिनंट आहे, रेड डॉमिनंट है, फीमेल रेड आइड, है ना, कारण की व्हाइट प्लस मीन्स रेड एक्चुअली, राइट. ओके, सो रेड आइड है ना, हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे. त्याच्यानंतर बॉडी कलर सांगा बरं मला, येलो असेल का ब्राऊन असेल, ब्राऊन का, काय डाऊट, समजतंय. ओके, हा पहिली, राइट. ओके, बट एकच ऑर्गॅनिझम बनल का, एकाच प्रकारचा ऑर्गॅनिझम बनल का, नाही. जसा फीमेल बनू शकतो तसा मेलही बनू शकतो, कारण की हा एक्स क्रोमोझोम वाला जो फीमेल गॅमेट आहे, हा याच्यासोबत सुद्धा फ्यूज होऊ शकतो आणि या दुसऱ्या गॅमेट सोबत सुद्धा काय होऊ शकतो, फ्यूज होऊ शकतो ना. बघा,
ही झाली फिमेल. आपण मेल घेऊ शकतो, दॅट इज बघा हा वाय क्रोमोझोम आहे ना, ज्याच्याबद्दल सध्या काही त्याच्यावर काही जीन्स वगैरे त्यांनी दाखवलेले नाहीत. बट हा एक्स क्रोमोझोम त्यासोबत फिल झालं, दॅट इज याच्यावर जीन्स कसे असतील, स्मॉल वाय आणि डब्ल्यू. ऑफकोर्स हा काय असेल, मेल असेल. काय असेल, मेल असेल, राईट. ओके, याचा बॉडी कलर कसा असेल, येलो बॉडी कलर का, कारण की वाय प्लस आहे का, है ना. रेसिस्ट कंडिशन मध्ये काय येईल मग, येलो, राईट. ओके, नेक्स्ट डब्ल्यू प्लस आहे का, मग डोळ्यांचा रंग समजतंय, राईट. F1 जनरेशन मध्ये आपल्याला दोन ऑर्गॅनिझम्स भेटले, एक भेटला मेल, एक भेटला फिमेल, राईट. ओके, आता होतंय काय बघा, होतंय काय की इथे फिमेल बघा काय कोणत्या याची होती, बेसिकली येलो कलर होती आणि आय कलर कोणता होता, व्हाईट. F1 जनरेशन मध्ये फिमेल कोणती बघा, बॉडी कलर आणि आय कलर, कोणाचा कलर घेतलाय, आय कलर, राईट. मेलचा आय कलर वेअर मेलचा बॉडी कलर सुद्धा, राईट. ओके, इकडे काय होतंय, इकडे फिमेल कशी होती, राईट. ओके, इकडे मेल कसं आहे बघा, राईट. ओके, म्हणजे पॅरेंट्स मध्ये जी फिमेल आहे त्याचे कॅरेक्टर्स F1 जनरेशन मध्ये कशामध्ये गेले, मेल मध्ये, आणि पॅरेंट मध्ये जे मेलचे कॅरेक्टर्स होते ते कशामध्ये गेले, F1 जनरेशनच्या फिमेल मध्ये. काय डाऊट आहे, समजतंय. ओके, नेक्स्ट आता इथून पुढे काय होईल, क्रॉस सेल्फिंग है ना, यांना आपण काय करू शकतो, क्रॉस करू शकतो. वाचताय का सगळं, आहे का. चलो, अब हम क्या करेंगे, यही जो F1 जनरेशन के ऑर्गेनिजम्स है इनको क्या करेंगे, क्रॉस करेंगे, ताकि हमें क्या मिला, F2 जनरेशन मिले. ओके, चलो ऑर्गेनिझम सांगा चला पटकन. बरोबर, राईट. ओके, यांचा क्रॉस करायचं तर यांचे काय पडतील, गॅमेट्स पडतील. कसे गॅमेट्स पडतील सांगा बरं. याचे दोन पडतील, याचे दोन पडतील, बरोबर, राईट. ओके, आता गॅमेट्सनी ना थोडेसे असं त्यांना एक लाईननी सेपरेट करतो. ओके, सगळ्यात अगोदर बघा कसं पडेल, एक गॅमेट पडेल ज्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम कसं जाईल, वाय आणि डब्ल्यू. हा एक गॅमेट पडेल, कलर सुद्धा बदलतो, राईट. ओके, दुसरा गॅमेट बनवतो तो कसा बनेल, वाय प्लस आणि डब्ल्यू प्लस, बरोबर. काय डाऊट आहे, नेक्स्ट तिकडे सुद्धा गॅमेट्स पडतील, कोणते काय केलंय ना, वाय डब्ल्यू separated by and हा कोणता, वाय क्रोमोझोम. काय डाऊट आहे, ती कशाचे गॅमेट्स पडले, F1 जनरेशन मध्ये ऑर्गॅनिझम्सचे काय पडले, गॅमेट्स पडले, राईट. ओके, आता
कॉम्बिनेशन F2 जनरेशनचं कसं कसं होऊ शकतं सांगा बरं. मी रेशो विचारतोय का, मी ऑर्गॅनिझमचा नंबर विचारतोय का, मी काय विचारतोय फक्त कॉम्बिनेशन्स कसे कसे होऊ शकतात. ओके आता बघा F2 जनरेशन मध्ये मला कोणकोणते कॉम्बिनेशन बघायला भेटू शकतात. ओके ना बघा सगळ्यात अगोदर काय होऊ शकतं की आपण सगळ्यात अगोदर बघू की मेल कोणकोणते बनू शकतात. राईट ओके मेल ऑर्गॅनिझम्स कोणकोणते बनू शकतात. राईट ओके बघ आता हा जो Y क्रोमोझोम आहे हा याच्यासोबत जाऊ शकतो. राईट ओके बघा that is Y W आणि X आणि Y मेल. राईट ओके दुसरा काय होऊ शकतो की हा Y क्रोमोझोम जो आहे तो या X क्रोमोझोम सोबत जाऊ शकतो. राईट दुसरा कॉम्बिनेशन काय बनू शकतं त्याला सेपरेट करू का वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत हे F2 जनरेशनचे कॉम्बिनेशन्स. ओके कसं बघा याला मी म्हणणार Y प्लस W प्लस राईट हा एक दुसरा मेल बरोबर गोष्ट कळतीये. बट आपल्याला ही गोष्ट पण माहिती आहे की मियोसिस मध्ये काय होत असतं ज्यावेळेस गॅमेट्स बनतील त्यावेळेस काय होईल रिकॉम्बिनेशन होईल. काय होईल रिकॉम्बिनेशन होईल. काय होऊ शकतं रिकॉम्बिनेशन बघा मेलच बनतील बट कोणते बनतील रिकॉम्बिनेंट. ओके बघा कसे कसे बनतील हा Y सोबत जाऊ शकतो W प्लस Y सोबत काय जाऊ शकतो W प्लस कारण की बघा मी काय म्हटलं होतं दोन कॉम्बिनेशन्स होते कोणते राऊंड आणि रिंकल्ड येलो आणि ग्रीन है ना. राईट ओके राऊंड सोबत कोणता गेला होता कोणता जायला पाहिजे होता येलो बट नंतर कोणता गेला ग्रीन. तसंच इथे काय झालंय एक आला कशाचा येलो ब्लड बट त्याच्यासोबत आय कलर कोणता आला रेड है ना. नेक्स्ट कॉम्बिनेशन काय येईल Y प्लस W म्हणजे काय होत आहे बॉडी कलर ब्राऊन आहे बट आय कलर कसा आहे व्हाईट. हा सुद्धा काय असेल मेल असेल हा सुद्धा काय असेल मेल. राईट ओके हे व्हेरिएंट्स कोणते आहेत रिकॉम्बिनंट आहेत. कोणते आहेत रिकॉम्बिनंट आहेत बघा गोष्ट कळतीये हे पॅरेंटल टाइप आहे आणि हे कोणते आहेत रिकॉम्बिनंट. ओके ना आपण इथपर्यंत कोणाबद्दल गोष्ट केली मेल बद्दल बट आपल्याला ही गोष्ट विसरता कामा नये की फक्त मेल्स बनतील का F2 जनरेशन मध्ये फिमेल सुद्धा बनतील. राईट मग फिमेल्स कशा बनू शकतात पॅरेंटल कॉम्बिनेशनचे फिमेल बनू शकतात. कोणकोणत्या सांगा पटकन आता हा Y क्रोमोझोम जो आहे तो याच्यासोबत गेला होता बघा हा याच्यासोबत गेला हे कॉम्बिनेशन बनलं हा याच्यासोबत गेला हे कॉम्बिनेशन बनलं मग तसं हा कोणासोबत जाऊ शकतो राईट म्हणजे काय बनलं YW काय डाऊट आहे. नेक्स्ट हा याच्यासोबत जाऊ शकतो दॅट इज YW Y प्लस W प्लस हे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे. राईट ओके आता रिकॉम्बिनेंट कॉम्बिनेशन बघायचे आपल्याला बघा काय होऊ शकतं यांच्यामध्ये अजून. राईट ओके एक तर तसाच राहील कोणता YW बघा एक YW जसा आहे तसाच पण एक होऊ शकतं की इथे Y प्लस येईल आणि
WE होऊ शकतं ना, राईट. ओके, दुसरं कॉम्बिनेशन काय येऊ शकतं? बेसिकली इथे काय येईल? नॉर्मल काय येईल आणि W प्लस येईल. दुसरं कॉम्बिनेशन तसंच. समजतंय का? गोष्ट कळतीये का? राईट. ओके, आता बघा हे कोणते कॉम्बिनेशन्स आहेत? ब्लू कलरने जे मार्क केलेत हे कोणते कॉम्बिनेशन्स आहेत? रिकॉम्बिनंट टाइप. ओके, आणि ग्रीन कलरने जे मार्क केलेत हे कोणते कॉम्बिनेशन्स आहेत? पॅरेंटल टाइप. पॅरेंट्स मध्ये सुद्धा आपल्याला हे कॉम्बिनेशन बघायला भेटत होते. गोष्ट कळतीये? समजतंय? काही डाऊट आहे? नेक्स्ट, आता ज्या वेळेस थॉमस मॉर्गनने हे कॉम्बिनेशन चेक केले आणि त्यांचा रेशो काढला, त्यांचे पर्सेंटेज काढले. म्हणजे काय काढले? पर्सेंटेज काढले. राईट. पर्सेंटेज कसे काढले? तर F2 जनरेशन मध्ये जे पॅरेंटल कॉम्बिनेशन होतं किंवा पॅरेंटल टाइप होता, ओके, ते किती टक्के होतं आणि रिकॉम्बिनंट टाइप होता तो किती टक्के होता? ओके, हे त्यांनी काय केलं? चेक केलं. जसे की आपण F1 जनरेशन मध्ये किंवा आपण ज्यावेळेस पूर्वीचे ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन किंवा हे बघितलं होतं काय ऑर्गॅनिझम्सची पर्सेंटेज है ना, 25%, 50%, 75% है ना, 3:1 रेशो असल्यामुळे, राईट. ओके, तसे कॉम्बिनेशन्स किंवा तसे काही पर्सेंटेज ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्याला असं दिसून आलं की रिकॉम्बिनंट टाइपचे जे पर्सेंटेज आहे ते आहे 1.3%. किती? 1.3% काय आहे? अशा प्रकारचे, राईट, आउट ऑफ 100 सपोज, राईट. ओके, आणि 98.7% जे आहे ते कोणते आहेत? पॅरेंटल कॉम्बिनेशन. F2 जनरेशन मध्ये जितके पण ऑफस्प्रिंग्स आले त्यांच्यापैकी 98.7% काय होते? पॅरेंटल कॉम्बिनेशन होते आणि 1.3% जे आहे ते कोणते होते? बेसिकली रिकॉम्बिनंट टाइपचे कॉम्बिनेशन्स होते. ओके, ही एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केली. ओके, नेक्स्ट, तिने ज्यावेळेस ही सेम एक्सपेरिमेंट ज्यावेळेस दुसऱ्या कॅरेक्टरसाठी परफॉर्म केली, दुसऱ्या कॅरेक्टरसाठी कोणत्या? आता इथे झाली आपली कोणती रिएक्शन किंवा कोणती एक्सपेरिमेंट? फर्स्ट क्रॉस, दॅट इज क्रॉस A. ओके, आता जर आपण बुक मध्ये जाऊन जर क्रॉस B बघितला, काय बघितला? क्रॉस B बघितला, तर त्या क्रॉस B मध्ये आपल्याला हेच रिझल्ट बघायला भेटतात, असेच रिझल्ट बघायला भेटतात. दॅट इज जर आपण काय केलं? क्रॉस B केला. ओके, क्रॉस B केला. क्रॉस B मध्ये आपल्याला पॅरेंट्स बघायला भेटतात. पॅरेंट्स कोणते बघायला भेटतात आपल्याला? आता दोन कॉम्बिनेशन्स राहिले. कोणते? 3 कॅरेक्टर होते. कोणते होते सांगा? बॉडी कलर, आय कलर, राईट. ओके, तिसरा कोणता होता? विंग साइज, राईट. ओके, आता आपण बॉडी कलर आणि आय कलरचं कॉम्बिनेशन बघितलं. आता आपण कोणत्या कॉम्बिनेशन बद्दल बोलणार आहे? विंग्स आणि आय कलर. कशाबद्दल? विंग्स आणि आय कलर. ओके, बघा विंग्स कसे? नॉर्मल विंग साठी आपण काय लिहिलं होतं सांगा पटकन. नॉर्मल विंग साठी आपण काय लिहिलं होतं? M प्लस आणि किंवा जनरली जर आपण आपला क्रॉस बघितला कशामध्ये? NCERT मध्ये. ओके, त्यावेळेस तुम्हाला तिथे दिसून येते की त्यांनी क्रॉस केलाय क्रॉस B. ओके, अल्टिमेट मला फक्त तुमचं लक्ष एकाच नंबरवर येऊन टेकवायचं आहे. दॅट इज तिथे आपल्याला काय बघायला भेटते? पॅरेंटल कॉम्बिनेशन आणि रिकॉम्बिनंट कॉम्बिनेशन यांचा जो पर्सेंटेज आहे तो चेंज. तो काय आहे? चेंज. ओके, इथे पहिल्या क्रॉस मध्ये काय होता तो नंबर? 98.7:1.3% असा रेशो होता, बरोबर. ओके, आता नेक्स्ट क्रॉस B मध्ये काय रेशो आहे? 62.8 है ना. कोणता आहे? पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे, राईट. ओके, आणि रिकॉम्बिनंट आहे कोणता? 7.2, राईट. ओके, आता बघा मॉर्गनच्या लक्षात हे आलंय की सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत.
कसे आहेत सगळे कॅरेक्टर्स जे आपण बोलतोय ज्याच्याबद्दल बोलतोय हे कोणत्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे त्याला हे अपेक्षित होतं की हे दोन्ही नंबर जे आहेत whether I am crossing it for the first cross and second cross या दोघांचे नंबर्स कसे आले पाहिजे सेम आले पाहिजे बट त्याला हे नंबर सेम आलेले दिसले नाही त्याला काय दिसलं नाही हे नंबर्स कसे नाही आले सेम आले नाही मग त्यांनी थोडंसं विचार केला की हे असं का झालं असं त्यांनी काय विचार केला की बेसिकली हे पर्सेंटेज मध्ये जो चेंज आहे हा का झाला असेल राईट ओके ना मग त्यांनी खूप विचार केल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण ज्यावेळेस म्हणतोय की कॅरेक्टर्सचे जे जीन्स आहेत ते एका क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत ओके मग त्याच्यामुळेच फक्त ते इनिट होताना सेम सोबत जाणार नाही असं होणार नाही हे जीन्स एका क्रोमोझोमवर जरी प्रेझेंट आहेत तरी त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे त्याच्यावरून ठरेल की ते काय होतील नेक्स्ट जनरेशन मध्ये कसे जातील समजतंय राईट ओके म्हणजे सांगायचा अर्थ असा की एका क्रोमोझोम वरच जर दोन जीन्स प्रेझेंट आहेत या जीन्स मध्ये मेजर डिस्टन्स किती आहे ना जस्ट विचार करा की आता एक क्रोमोझोम आहे सपोज एक क्रोमोझोम आहे ओके ऑफ कोर्स तो कसा असेल डिप्लॉइड असेल है ना राइट ओके ना जस्ट इमॅजिन करा की पहिली जी केस होती दॅट इज क्रॉस ए जो होता त्याच्यामध्ये जे दोन जीन्स होते ते एकमेकांच्या काय होते खूप जास्त जवळ होते इन टर्म्स ऑफ क्रोमोझोम जवळ क्रोमोझोम मध्ये यांचं डिस्टन्स कसं आहे एकमेकांच्या खूप जास्त जवळ आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस F2 जनरेशन मध्ये काय होतं इनहेरिटन्स होते त्यावेळेस आपल्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन कसं बघायला भेटतो जास्त बघायला भेटतो है ना म्हणजे सांगायचं अर्थ सिम्पली आपण असं म्हणू शकतो की विचार करा की आपण ज्या शाळेमध्ये ना आपले रोल नंबर वाईज ना आपली सिटिंग अरेंजमेंट होते रोल नंबर वाईज सिटिंग अरेंजमेंट होते राईट ओके आता रोल नंबर वाईज सिटिंग अरेंजमेंट होते आणि ना आपला वर्ग जो आहे ना तो ब्लॉक्स मध्ये कन्वर्ट केला जातो है ना राईट ओके सपोज आपल्या क्लासमध्ये 30 विद्यार्थी आहेत मग पहिले 15 जे आहेत ते एका क्लासमध्ये जातात है ना जनरल है ना आपण डिस्ट्रीब्युशन जसं होतं राईट ओके तसा आता विचार करा की एखादा विद्यार्थी जो आहे त्याचा रोल नंबर आहे सपोज 8 किती रोल नंबर आहे 8 ओके आणि दुसरा विद्यार्थी आहे त्याचा रोल नंबर आहे 10 ही एक पहिली कंडिशन झाली राईट ओके दुसरी कंडिशन आहे की एक विद्यार्थी आहे त्याचा रोल नंबर आहे 11 आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा त्याचा मित्र जो आहे त्याचा रोल नंबर आहे 25 राईट ओके आता मी कशाबद्दल बोलतोय रोल नंबर पाहिजे ओके आता मला सांगा की बेसिकली एका वर्गामध्ये येण्याचे चान्सेस कोणाचे जास्त आहेत पहिल्या कॉम्बिनेशनचे की दुसऱ्या कॉम्बिनेशनचे का कारण की त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मध्ये रोल नंबर्स कसे आहेत कमी आहेत सेपरेशन कसं आहे कमी आहे ना 8 आणि 10 मध्ये बेसिकली किती येतील एकच विद्यार्थी येईल गोष्ट कळती आहे राईट ओके म्हणजे रोल नंबर जितके जवळ जवळ आहेत तितके एका ब्लॉक मध्ये एका क्लास मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आणि तितके एकमेकांना मदत करण्याचे चान्सेस जास्त बरोबर राईट ओके आणि विचार करा तुमचा मित्र या वर्गात आहे आणि तुम्ही पलीकडच्या वर्गात आहे तुम्ही मदत करू शकता का जरी इच्छा असेल खूप सारी तरी मदत करता येईल का कारण की तुम्ही काय होताय सेपरेट होताय दोन वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये तसंच इथे होते राईट ओके आता विचार करा एक जीन जो आहे विचार करा की एक जीन जो आहे सपोज इथे आहे राईट ओके आणि त्याचा सोबती जो आहे तो कुठे आहे सपोज इथे आहे असं लिहायचं तुम्ही असं लिहायचं राईट ओके ही पहिली कंडिशन आहे राईट ओके ऑफ कोर्स याचे काय असतील अलील्स असतील है ना दुसऱ्या क्रोमोझोम आणि दुसरा केस असा आहे की सपोज हा क्रोमोझोम आहे ओके आणि हा एक क्रोमोझोम आहे राईट ओके या क्रोमोझोमवर एक जीन जो आहे तो सी इथे आहे सपोज आणि डी जो आहे तो इथे आहे सी इथे आहे आणि डी जो आहे तो इथे आहे राईट ओके किंवा असं समजा की एक जीन एका पी आर्मवर आहे आणि दुसरा जीन त्याच्या क्यू आर्मवर आहे समजतंय राईट ओके आता दोन जीन्स मध्ये फिजिकल डिस्टन्स जितकं असेल तितकं ते रिकॉम्बिनेशनने सेपरेट होण्याचे चान्सेस वाढतात समजतंय गोष्ट कळतीये जरी ते जीन्स एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत but during the course of meiosis during the course of recombination हे काय होऊ शकतात सेपरेट होऊ शकतात
बट विचार करा की दोन जीन्स आहेत ते पी आर्मवरच आहेत किंवा एकमेकांचे एकदम कसे जवळ आहेत, तर हे रिकॉम्बिनेशन करणार नाहीत, यांच्यामध्ये काय होणार नाही आपल्याला जास्त बदल किंवा मिक्सिंग किंवा असा प्रयत्न होईल की नेक्स्ट जनरेशन मध्ये जाताना हे दोन्ही जीन्स कसे जातील, सोबतच जातील. समजतंय गोष्ट कळतीये. मग या कॉन्सेप्ट वरनं बेसिकली मॉर्गनने काय केलं, लिंकेज नावाची एक कॉन्सेप्ट काढली. काय काढली? लिंकेज नावाची एक कॉन्सेप्ट काढली. आता एखाद्या क्रोमोझोमवर दोन जीन्स जर खूप जास्त जवळ असतील तर त्याला आपण काय म्हणणार, लिंक्ड क्रोमोझोम्स, है ना, राईट. ओके, एकमेकांच्या खूप जास्त जवळ आहे, राईट. ओके, दुसरी गोष्ट, जर एखाद्या क्रोमोझोमवर जीन्स जर एकमेकांपेक्षा लांब असतील, राईट, ओके, तर आपण त्याला काय म्हणणार, अनलिंक्ड किंवा नॉन लिंक्ड क्रोमोझोम्स, है ना. म्हणजे बेसिकली डिस्टन्स आहे, है ना, दोन जीन्स मध्ये काय आहे, डिस्टन्स आहे. ओके ना, जे क्रोमोझोम्स एकमेकांसोबत लिंक्ड असतील ते रिकॉम्बिनेशन मध्ये सेपरेट होणार नाही. जे जीन्स एकमेकांशी लिंक्ड असतील ते रिकॉम्बिनेशन काय होणार नाही, सेपरेट होणार नाही. बट जे जीन्स काय असतील, लिंक्ड नसतील, टाइटली लिंक्ड आणि लूजली लिंक्ड म्हणू शकतो आपण त्याला, राईट. ओके, टाइटली लिंक्ड असतील म्हणजे एक जीन इथं आणि दुसरा जीन लगेच त्याच्या खाली, अशी जीन जर असतील तर हे पुढच्या जनरेशन मध्ये तसेच जातील, त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशनचा चान्स कसा होईल, कमी होईल. जर एक जीन सपोज क्रोमोझोमच्या इथे आहे आणि दुसरा जीन क्रोमोझोमच्या इथे आहे, त्यांच्यामध्ये कसं आहे, खूप सारा गॅप आहे, खूप सारा जेनेटिक मटेरियल आहे, तर यांचं सेपरेशन होऊ शकतं, यांच्यामध्ये काय होऊ शकतं, रिकॉम्बिनेशन होऊ शकतं, राईट. ओके, तसं यांनी बेसिकली नंतर एक स्टेटमेंट दिली होती पुढे जाऊन की हा म्हटला होता की लिंकेज आणि रिकॉम्बिनेशनचं नातं काय. लिंकेज आणि रिकॉम्बिनेशनचं नातं त्यांनी सांगितलं होतं की लिंकेज is indirectly proportional to recombination. काय, लिंकेज इज इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिकॉम्बिनेशन. याचा अर्थ काय बघा, याचा अर्थ हा की जर एखादे जीन्स किंवा जीन्स जे असतात हे एकमेकांच्या खूप जास्त जवळ असतील म्हणजे ते खूप जास्त लिंक्ड असतील, टाइटली लिंक्ड असतील, राईट. जर जीन्स टाइटली लिंक्ड आहे त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन कसं होतं, कमी होतं, राईट. ओके, आणि जर काही जीन्स आहेत जे एकमेकांपासून दूर आहेत किंवा यांना आपण काय म्हणू शकतो, लूजली लिंक्ड आहे. कसे लिंक्ड आहेत, लूजली लिंक्ड आहे, तर त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन कसं होईल, जास्त. रिकॉम्बिनेशन इन द सेन्स वेगवेगळे प्रकारचे, आपण जे पॅरेंटल आणि रिकॉम्बिनंट टाइप बघितला तो कसा बघायला भेटेल, जास्त बघायला भेटेल. गोष्ट कळतीये, समजतंय इथपर्यंत काय डाऊट आहे?